झोपेतून उठला का असा असतो, त्याला चहा दूध लागत असतं आणि मी त्याला ओरडले तर लगेच पळून गेला. तर आज मी साडीचा ड्रेस शिवला. तर बघा अशा पद्धतीने फर्स्ट टाईम ट्राय केलेला. एक साडी होती ती कापली, ती माझ्या चुलतीची साडी आहे. तर आज तिची नातीसाठी मी शिवलेला आहे ही फ्रॉक. बाह्या वगैरे शिवल्यात अशा पद्धतीचे. बघू आता पिऊस मग काय वरच संग थोडीशी मस्ती घातली, त्याला रडवल्याशिवाय काही दिवस पूर्ण होत नाही. थोडीशी मस्ती घातल्यावरती त्यानंतर मग हा ड्रेस मी शिवला होता पिऊला. सिद्धीचं चाललं होतं मला नाही शिवला. त्या अगोदरसुद्धा मी एका ब्लाऊज पीसचा पिहूला शिवला होता. पिहूचं माप छोटंच आहे त्यावेळी ब्लाऊज पीसवरती बसतो. रडून कडून शेवटी सिद्धीने घातलात. तिला म्हणलं कापड नव्हतं, मग तिच्या वेळेस बरं कापड सापडतं, माझ्या वेळेस नाही सापड. रडून गोंधळ घातला. त्यानंतर मग शिलाई ओसावल्याने सिद्धीला घातला तेव्हा तिला समाधान वाटलं. असे हट्टी आहे, तुमच्याकडे पण असे हट्टी आहे का पोरगी नक्की सांगा. लय म्हणजे लय हट्ट आहे. त्यानंतर ड्रेस वगैरे घातला नाही तर छानपैकी तिघंही अभ्यास करायला बसले आहे. पिऊसिद्धी जसं करीन तसंच वरदला करावं लागतं, त्यालाही पेन पेन्सिल लागते. पिऊसिद्धीला जर पेन आणि पेन्सिल आणली ना त्याला सुद्धा एक्स्ट्रा आणावं लागत असणे. अशा पद्धतीचा अभ्यास चाललेला आहे. शाळेतून आलं का चहा दूध पितात आणि अशा पद्धतीने अभ्यास करायला बसतात. चला मग बाय, भेटूया पुढल्या